जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घडामोड समोर आली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे। गेल्या काही दिवसांपासून खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांमध्ये संपर्क वाढल्याच्या चर्चा सुरू होत्या। विशेष म्हणजे वाशी भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार तथा माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी घेतलेल्या भेटीनंतर या चर्चांना अधिक वेग आला आहे। आता ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयामुळे या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे। राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मिशन टायगर सध्या जोरात सुरू असल्याची चर्चा आहे। विविध पक्षातील प्रभावी नेत्यांना सोबत घेण्याच्या या रणनीतीत धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा समावेश झाल्याने राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे। धाराशिव जिल्ह्यात डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे विशेष लक्ष दिले जाते। डॉक्टर सावंत जिल्ह्यात आले की राजकीय भूकंप होतो अशी चर्चा नेहमीच रंगत असते। ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयामागेही सावंत यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या निर्णयामुळे ठाकरे गटाला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याची चर्चा असून शिंदे गटाच्या ताकदीत लक्षणीय वाढ झाल्याचे मानले जात आहे। आता ओमराजे निंबाळकर यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा कधी होते आणि त्यानंतर धाराशिवच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे तयार होतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। नितीन सुकाळे, वाशी तालुका प्रतिनिधी, जनशक्ती न्यूज 24। होईल फक्त चर्चेतनं, बोलण्यातनं, चर्चा करून पोट भरत नाहीत ना विकास होत। आपल्याला जर जिल्ह्याची परिस्थिती सुधारायची असेल, मोठमोठे प्रोजेक्ट आणायचे असतील, क्लस्टर आणायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला NDA बरोबर राहून ह्या भागातील सर्वसामान्य गोरगरिबाचा विकास करणं आणि त्याच्या दुःखावरती फुंकर घालणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून त्या कर्तव्याला जागून मला वाटतं ओमराजेंनी हा निर्णय घेतला। आज जर ओमराजेंनी सकारात्मक निर्णय घेतला, जिम्मेदारी दिली होती का, नेमकं काय ऑपरेशन टायगर? तर ज्यावेळेस मी एवढं बोलतोय म्हणल्यावर त्याचा भाग आलाच ना, तो ती जबाबदारी दिली, ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिली किंवा काय, हे जबाबदारी घ्यायची गरजच नाही ना। शेवटी मी ह्या भागातला एक आमदार आहे आणि ह्या भागाचा विकास व्हावा जसं ओमराजेंना वाटतं तसं मलाही वाटतं, माझ्या नेत्यांनाही वाटतं। आणि एक पक्षीय राजकारण फक्त भावनेवरती पोट भरत नाही, भावना, चर्चा, ते योग गेलं, त्या पिढ्या गेल्या, आता पिढ्यानं पिढ्या बदललेल्या आहेत। आत्ताचा जो तरुण आहे तुमचा 20 ते 30-35 वर्षाचा, त्याला विकास हवा आहे। मग तुम्ही भावना का काय, पक्ष कुठला, ह्याच्याशी काय त्यांना सकारात्मक निर्णय घेतला, तुम्ही त्यांना भेटणार आहात, त्यांचं स्वागत करणार आहात? प्रवेश कधी होईल ओमराजेंचा प्रवेश आता होईल, मी बघतो, मी त्यांना भेटणार आहे आता जाऊन, आणि भेटल्यानंतर परत आम्ही एकदा तुमच्या समोर येऊ। साहेब, तुम्ही जवाबी जिल्ह्यात येतात, कौतुक आहे, जवाबी जिल्ह्यात येतात तेव्हा काहीतरी भूकंप होतो। नाही, मी ज्या वेळेस जिल्ह्यात येतो त्यावेळेस हा विकासाचा भूकंप करून जातो। मी कुठंतरी कोणाला तरी पंक्चर करायचं, कोणाला तरी टॉर्चर करायची भूमिका माझी राहत नाही। सातत्यानं हमेशा विकासाचा ध्यास घेऊन मी या ठिकाणी फिरतो आणि विकासाच्या पद्धतीनं जे जे चांगलं असेल ते मी करतो। थोडं स्पष्ट शब्दात फक्त एकच पाहिजे की टायगर ऑपरेशनमध्ये आपला सहभाग होता, ओमराजे निंबाळकर आपल्या पक्षात प्रवेश करतात, ह्या गोष्टी सगळ्या सहमत आहेत आणि त्याच निमित्तानं तानाजी सावंत त्यांची भेट घेण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात आले। धाराशिव जिल्ह्यामध्ये आलं म्हणजे माझा मतदारसंघ आहे हा। म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने विचारताय की जणू काय मी इथनं उठलोय आणि ओरिसामध्ये कुठल्या तरी जिल्ह्यात जाऊन बसलोय, असं नाही आहे हे। पण तिकडे बैठक सुरू आहे, पारंपरिक मतदारसंघ आहे, तिकडे ओमराजे कार्यकर्त्यांची बैठक घेतात, तिकडे तुम्ही त्याच वेळी तिथं योगायोग असेल कदाचित, नाही का? घडून आणलेला योगायोग आहे की असं योग आहे? तुम्हाला आता 1 तास 2 तासात समजेल काय। तासाभरानं तुम्ही ओमराजेंची भेट घेणार? हा, त्यांचं म्हणजे एक कौटुंबिक नातं आहेच आणि त्या संदर्भात जो काल निर्णय झाला कोर्टात त्याबद्दल मी घरगुती साठी जाणार आहे त्यांच्याकडे। ठीक आहे, घरगुती